मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तेजसला आता तुरुंगातून बाहेर काढतात. कारण आता मानसीने त्याची सुटका केलेली असते. हवलदार काका म्हणतात की तुम्हाला आता सोडलंय. मग आता तेजस हा बाहेर जातो आणि थँक्यू असं हात जोडून मानसीला म्हणतो. तेव्हा मानसी म्हणते, नाही, तुम्ही केलेल्या चांगल्या कामाची दखल हा देव घेतोय, त्यामुळे कसं आहे ना, तुम्ही अजिबात मला थँक्यू म्हणू नका. मग आता हवलदार काका म्हणतात, अहो खरंच हा भला माणूस आहे. माझ्या मुलाच्या ॲडमिशनसाठी याने मला खूप मदत केली. त्यावेळी आता तेजस हा तिला म्हणतो की लकी चार्म ऐका ना तुम्ही. अहो संपतरावांना मदत करायची होती म्हणून मी हा पर्याय निवडला. कसं आहे ना, तुम्हाला सांगू का, हे पहा, तुमचं लग्नही करायचं होतं. संपतराव खरंच आर्थिक अडचणीमध्ये होते, म्हणून माझ्यापुढे दुसरा ऑप्शनच नव्हता. त्यावेळी माझं लग्न व्हावं यासाठी सर्वजण प्रयत्न करत होते. पैशांच्या एवढ्या अडचणी होत्या, सगळ्यांना सगळं काही माहीत होतं, फक्त मलाच माहीत नव्हतं असं म्हणून ती आता खूप उदास होते. तेव्हा तेजस म्हणतो, सर्वच गडबड सुरू होती लकी चार्म, तुम्हाला तरी काय सांगू मी. तेव्हा ती ऑर्डर कॅन्सल झाली हे संपतरावांना तुम्हाला कळू द्यायचं नव्हतं, आणि पैसा उभा करायचा होता हे संपतरावांना तुम्हाला कळू द्यायचं नव्हतं. सगळीच गडबड होती, तुम्हाला तरी काय सांगू मी, असं म्हणून तो आता तिच्याकडे पाहतो. अहो ते सगळं काही सोडा, पण संपतरावांची तब्येत आता कशी आहे, ते बरे तर आहे ना. कारण त्या दिवशी बोलता बोलता मी बाहेर आलो, आणि बाहेरून कुठे आलो तुम्हाला तर माहीतच आहे. मला ना त्यांच्या तब्येतीची खूप काळजी वाटत होती म्हणून विचारतोय. तेव्हा मानसीला आता जबर धक्का बसतो. तेव्हा ती त्याच्याकडे आता पाहतच राहते, कारण आता तिला समजतं की तेजसला तर काहीच माहीत नाही की हे सगळं काही घडलं आहे म्हणून. त्यावेळी आता तो लगेच तिच्याकडे पाहत राहतो. मग आता ती लगेच तेथून जाते. तेव्हा ती खूप रडत असते. तेव्हा तेजस आता तिथे जातो आणि तिला विचारतो की तुमचं काय चाललंय, तुम्ही असं का रडताय, सांगा ना मला. संपतराव कसे आहेत ते. आता माझ्यामुळे त्यांना खूप त्रास झाला असेल, मी संपतरावांबरोबर बोलतो, माझं जे काही चूक झाली आहे ती मी मान्य करतो, पण प्लीज तुम्ही अशा रडू नका, असं म्हणून तो सारखा सारखा तिला फोर्स करतो. तेव्हा ती आता म्हणते की बाबांना धक्का नाही सहन झाला, बाबा देवाघरी गेले, असं म्हटल्याबरोबरच इकडे तेजसच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा तो पूर्णपणे कोलमडून जातो. तर मानसी आता खूप रडत असते. आपल्या मनात विचार करू लागतो की आपल्या मुलींवर प्रचंड प्रेम करणारा आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबासाठी जीव ओवाळून टाकणारा तो देव माणूस होता, तो माणूस असाच हरणारा नाहीये, खात्री आहे मला, असं म्हणून त्याला सगळं काही आठवतं की मागच्या वेळी जेव्हा त्यांना अटॅक आला होता तेव्हा मीच त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो. संपतरावांबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण आणि क्षण आता त्याला आठवत असतो. त्यावेळी संपतरावांनी आता जो काही शब्द दिलेला असतो, म्हणजे माझ्या कुटुंबाची जबाबदारी घ्या, संपतरावांनी दिलेलं वचन त्याला आठवतं आणि त्याला मोठा धक्काच बसतो. तेव्हा आता तेजस पण रडत असतो आणि तो म्हणतो की पक्की वीट आहे असं ते म्हणाले होते ना, मग काय झालं, तुमच्या आईंना त्यांनी सांगितलं होतं की हा हरणारा बाप नाही आहे, हा नेहमी जिंकणाराच बाप आहे, असं म्हणून तेजस आता खूपच रडतो. मानसीला देखील रडू आवरत नसतं. त्यानंतर आता तो म्हणतो, मिस लकी चार्म, अहो तुम्ही पारगाववरून इकडे आलात मला सोडवण्यासाठी, असं म्हणून त्याला तर रडू आवरत नाही. दोघेही खूप इमोशनल झालेले असतात. मग आता ती म्हणते, पारगावला आता काहीच राहिलं नाही, नाही ते घर आणि नाही ती वीट भट्टी. आता तेजसला आठवतं की लेकीच्या लग्नासाठी, लाडक्या लेकीच्या लग्नासाठी संपतरावांनी खूप खास्ता घालल्या आणि त्याचबरोबर घर विकावं लागलं आणि ती वीट भट्टीसुद्धा त्या अण्णासाहेबाला विकावी लागली. आता असं सगळं काही तेजसला आठवत असतं. मग मानसीसुद्धा त्या प्रकरणाबद्दल सगळं काही सांगत असते. तेव्हा मग तुम्ही कुठे राहताय असं तेजस विचारतो. मग आता ती म्हणते, ते NT नगर आहे ना, तेथून मी आली आहे. मग आता मामा मामी म्हणजे ती मामी तर खूप डेंजर आहे ना, असं तो पटकन बोलून जातो. तर ती तोंडातून एक शब्द देखील आता काढत नाही. तेव्हा आता तो म्हणतो, लकी चार्म काळजी करू नका, मी आहे तुमची जबाबदारी घ्यायला. अहो कसं आहे ना, तुमच्या बाबांनी जो शब्द मला दिला होता ना की तुमची जबाबदारी घ्या म्हणून, पण मी तुमची जबाबदारी घेतो. तुमचं लग्न व्हावं अशी त्यांची इच्छा होती ना, मी तुमचं लग्न लावून देईल. तेव्हा मानसी आता त्याच्याकडे बघतच राहते. मग आता तो म्हणतो, मिस लकी चार्म तुम्ही अजिबात काळजी करू नका, कितीही संकट येऊ द्यात, आपण ती मिळून संकट झेलूयात आता. तेव्हा ती आता मनातल्या मनात म्हणते की बाबांनी माझ्या हातात दिलेलं मंगळसूत्र आणि त्यांनी दिलेलं ते वचन याबद्दल यांना काहीच कल्पना नाहीये, आणि मला सहानुभूती म्हणून हे नातं अजिबात जोडायचं नाहीये.
आणि बाबांनी दिलेलं वचन मी नक्कीच पाळेन असं म्हणून ती आता उठते आणि तिच्या आता चुकूनच हातातून ते मंगळसूत्र खाली पडतं. तिच्या ते लक्षात येत नाही. म्हणते, तुम्ही आमच्यासाठी खरंच खूप काही केलंय, तुम्हाला अजून आमचा त्रास नको, आम्ही करू सगळं आणि सांभाळू स्वतःला. तेव्हा ती आता त्याचा निरोप घेऊन तेथून निघालेली असताना मग आता तेजस तिला अडवत म्हणतो, मिस लकी चार्म असं म्हणून तो ते मंगळसूत्र हातात धरतो. तेव्हा तो आता तिच्याकडे ते मंगळसूत्र देतो आणि दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहतच राहतात. दुसरीकडे रजनी आता शोभाचं घर शोधत असते. तर आता तिचा जो ड्रायव्हर असतो तो इकडे तिकडे सर्वांनाच विचारतो की शोभा कुठे राहत आहेत. मग आता कुणीही त्याला व्यवस्थित असा पत्ता सांगत नाही. तेव्हा तो रजनीला म्हणतो की कसं आहे ना मॅडम, इथे कुणालाच माहीत नाही शोभा नक्की कुठे राहता येते. तेवढ्यातच आता शोभा बाजार घेऊन तिथून चाललेली असते, मार्केटमधून ती आलेली असते. त्याच वेळी आता ती लगेच एका गाडीला जोराची धडकते. मग आता नेमकी ती गाडी रजनीचीच असते. काही वेळानंतर आता शोभाचं लक्ष हे रजनीकडे जातं. तर रजनी आता म्हणते, शोभा आता लगेच रजनीकडे येते आणि म्हणते, बापरे लक्ष्मी. मग आता ती म्हणते, नाही रजनी मॅडम बोला ना, आणि तुम्ही इथे कशा. मग आता रजनी म्हणते, अहो मी तुमचंच घर खूप वेळ झाले शोधत होते. त्यावेळी आता माझं घर कशाला, कारण आता आपला तसा संबंध तरी काय आहे. तेव्हा नवीन संबंध जोडण्यासाठी आपल्याला काय असं भेटणं गरजेचं नको का. तेव्हा आता शोभा म्हणते, पण नवीन संबंध जोडायचे तरी कुणाला आहेत, कारण जी मानसी आहे ना ती तुमचं आणि तुमच्या मुलाचं तोंड देखील पाहणार नाही. आत्ताच मी तुम्हाला सांगतेय. त्यावेळी आता तुम्ही पाहू शकताय ना, पण तुम्ही जुळवू शकता ना ही नाती. असं म्हणून आता रजनी तिला सांगते की माझ्या गाडीत बसा, मग मी तुम्हाला सगळं काही सांगते. तेव्हा मी अशी कशी गाडीत बसू तुमच्या, इथे माझी भाजीची पिशवी सांडली आहे असं म्हणून आता ती बडबड करत असते. तेव्हा रजनी ड्रायव्हरला सांगते, एक नवीन मोठी पिशवी घ्या, त्यात ह्या ज्या भाज्या आहेत ना त्या 5-5 किलो भरा. तेव्हा काय असं आता ती विचारते. मग आता हो, प्रत्येक भाजी ही 5-5 किलो ही तुमच्या पिशवीमध्ये पाहिजेच असं म्हणून रजनी तिला खुश करून टाकते. तर आता शोभाच्या तोंडाला देखील आता या विचाराने पाणी सुटतं की आपल्याला आयती भाजी मिळणार. या विचाराने ती खुश होते आणि म्हणते, ॲक्च्युली ना कसं आहे, मी मटार आणायला चालले होते पण काय झालं विसरलेच. तेव्हा शोभा आता ड्रायव्हरला लगेच सांगते की मटारसुद्धा 5 किलो घेऊन या. तेव्हा आता गाडीत तुम्ही बसा, बाकी सगळं तुमचं सामान इकडे येईलच असं म्हणून रजनी तिला गाडीत बसायला सांगते. तेव्हा रजनी आता म्हणत असते की काहीही झालं तरी मानसी आणि रणजितचं लग्न झालं पाहिजे, तुम्ही हे करून द्याल का. मग आता लग्न करायचंच होतं तुम्हाला, तर मग मोडायचं तरी कशाला असं आता शोभा तिला विचारते. मग आता रजनी म्हणते, काय करायचं, मुलाचा हट्ट बाकी काही नाही. तेव्हा मुलाचा हट्ट म्हणून तुम्ही मानसीचं लग्न रणजितबरोबर लावताय का असं आता ती विचारते. मग आता ती म्हणते की हो त्यासाठीच. तेव्हा आता मी तर लग्न दोघांचं लावून देईल आणि मानसीला कन्व्हिन्स पण करेल, परंतु मला एक गोष्ट हवी आहे, ती म्हणजे काहीतरी मला मोबदला मिळाला पाहिजे. तेव्हा किती रुपये पाहिजेत असं रजनी विचारते. तर शोभा त्या गाडीकडे पाहते आणि म्हणते, ही गाडी किती रुपयाची आहे. तेव्हा रजनी म्हणते, ही 30 लाखाची गाडी आहे. मग आता मला 10-12 लाख रुपये नक्कीच चालतील असं आता शोभा म्हणते. तेव्हा ॲडव्हान्स म्हणून आता रजनी लगेच 1 लाख रुपये शोभाच्या हातात टेकवते आणि म्हणते, बाकीचे पैसे लग्न जुळल्यानंतर चालेल ना. तेव्हा हो असं शोभा म्हणते. तेवढ्यातच आता ड्रायव्हर भाजीची पिशवी घेऊन तेथे येतो. तर आता रजनी म्हणते की निघा आता तुम्ही. मग आता शोभा म्हणते, भाजीची पिशवी खूप जड आहे, घरापर्यंत सोडलं असतं तर. रजनी लगेच गाडी ही आता घरापर्यंत तिच्या घ्यायला सांगते. दुसरीकडे तेजसची आई ही खूप टेन्शनमध्ये असते. तेजस कधी येतो याची ती वाट पाहत असते. त्यावेळी आता तात्या तेथे येतात आणि म्हणतात, सुनंदा पटकन खाऊन घे, मी तुझं काहीही ऐकणार नाही. मग आता ती लगेच एक पालथा तांब्या ही दरवाजाजवळ ठेवते आणि म्हणते की लवकरात लवकर माझा तेजस घरी येऊ देत असं म्हणून ती आता लगेच दरवाजाजवळ बसते. काही वेळानंतर आता छाया तेथे येते. मग आता सुनंदा ही तात्यांना म्हणते, अहो मला काहीच नको आहे खायला, तुमच्या त्या गोळ्यासुद्धा खाणार नाही, कारण माझा तेजस अजूनही आला नाही आहे. मग आता छाया ही रागातच सुनंदाला विचारते, काय हो तुम्ही ताईच्या सासूबाई हे काय केलं. मग आता ती म्हणते, कसं आहे ना, आपल्या घरी जर यावं असं वाटत असेल तर मग काय करायचं, हे उपरं भांडं असं ठेवायचं, म्हणजे कसं असतं ना ते माणूस लवकर परत येतं. मग आता तुमचा तेजस परत येणार आहे का असं छाया विचारते. त्यावेळी आता तनतन करत तेथे आता गायत्री येते आणि विचारते की काय हो
काय चाललंय काय तुमचं? मग आता छाया म्हणते, तुमच्या सासूबाईंनी काय केले माहिती आहे का ताईसाहेब? दीदी तुझ्या सासूबाईने हे भांडं उपरं ठेवलंय, लवकरात लवकर तेजस घरी यावा नाही यासाठी. मग आता गायत्री रागातच म्हणते, असं कधीही होऊ शकत नाही, कारण तेजस घरी येणारच नाही, मी त्याला घरी येऊ देणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. असं म्हणून ती तो तांब्या आता लाथडून पुढे फेकते. तर आता नेमका तेजस तोच तांब्या पकडतो. मग आता तेजस समोर आला ते पाहून आता सुनंदा त्याचबरोबर आभाला खूपच आनंद होतो. त्या दोघीही लगेच धावत तेजसजवळ जातात आणि त्याला मिठी मारतात. त्यावेळी आता तेजस घरी आला आहे असं म्हणून तो स्वतः गायत्रीला म्हणतो. गायत्रीचा आता जळफळाट होतो, ती रागातच त्याच्याकडे पाहू लागते. तेव्हा आता रागातच गायत्री ही त्याच्याकडे पाहत असते. मग आता तेजस म्हणतो, मी आलोय गायत्री वहिनी, आता तुमची डाळ अजिबात शिजू देणार नाही. तेव्हा गायत्री आता रागातच त्याच्याकडे अजून पाहू लागते. मग आता सगळी भावंडं त्याची बाहेर येतात आणि तेजस तू आलास असं म्हणतात. मग आता सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो. तेवढ्यातच तात्या बाहेर येतात. तेव्हा सुनंदा म्हणते, चल बाळा तू काहीतरी खाऊन घे. आता तात्या हे भयंकर चिडलेले असतात आणि म्हणतात की तो कसा सुटला ना मला माहिती आहे, जसा बाहेर त्याने सर्वांना फसवलं ना तसाच तो आतमध्ये गेला होता आणि तसंच फसवून तो आता बाहेर आलाय. सुनंदा म्हणते, त्यांचं तू ऐकू नकोस, चल बाळा आतमध्ये काहीतरी खाऊन पिऊन घे. मग आता थांब असं म्हणून तात्या हे खूपच चिडतात. तू आता एक पाऊल देखील पुढे टाकायचं नाही, कारण या घरात तुझी जागा नाही आहे असं म्हणून तात्या हे त्याला तेथेच अडवतात आणि घरात नको येऊ असा सल्ला देतात. आणि तुरुंगामध्ये जरी त्याला शिक्षा मिळाली नसेल ना, इथे माफी अजिबात मिळणार नाही असं म्हणून तात्या स्वतःचा निर्णय सांगतात. प्रभूंच्या घरात गुन्हेगारांना थारा नाही, इथे पाऊल टाकायचं सुद्धा नाही असं म्हणून तात्या हे खूप भडकतात. तेव्हा आता घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तर आता गायत्री मात्र गालातल्या गालात हसत असते. तेव्हा माझं पोर कुठे जाईल असं म्हणून सुनंदा रडते. त्यावेळी तात्या म्हणतात, कुठेही जाऊ दे, त्याचं तो बघेल. चोरी करताना त्याने विचार केला नाही, प्रभूंच्या संस्काराला त्याने धक्का लावला, मग आपण तरी काय म्हणायचं. माझा निर्णय आता ठाम आहे, या घराचा उंबरासुद्धा तू ओलांडून यायचा नाहीस असं रागातच तात्या म्हणतात. तेव्हा ते पुढे रागातच म्हणतात, माझे बाबा आणि माझे आजोबा यांनी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्य खर्ची केलं आणि तू काय केलं, आमची पूर्ण इज्जत घालवलीस. या घरावर आणि या घरातल्या माणसांवर तुझा अधिकार नाही. तेव्हा तेजसला आता खूप वाईट वाटतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये स्टेशनमधून हवलदार हे गायत्रीला कॉल करून सांगतात की एक बाई त्या तेजस प्रभूंना सुटका मिळवण्यासाठी मंगळसूत्र गहाण ठेवायला तयार झाली आहे. तेव्हा गायत्रीला मोठा धक्काच बसतो. ती आता विचार करते, नक्की ती बाई कोण असेल. दुसरीकडे मानसीने ते मंगळसूत्र हातात घेतलेलं असतं आणि त्याकडे पाहतच राहते. तर इकडे आता तेजस त्याच्या मित्राला म्हणतो, काहीही झालं तरी मला मिस लकी चार्मची मदत करायला हवी. मग आता त्याचा मित्र म्हणतो, नातं असल्यासारखं त्यांच्याबरोबर का वागतोय मला हेच कळत नाही, त्यातून आता बाहेर पड. पण तेजस आता ऐकत नाही. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.